नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आज आलो आहोत युनिव्हर्सिटी परभणी आणि परभणीमधून आपण माती परीक्षांचे सॉइल स्लॅब घेऊन आलो आहोत। कारण ऊसाचा हंगाम सुरू हंगाम अडसाली हंगाम संपला आणि पूर्व लागवड आणि सुरू लागवड आता चालू होत आहे। त्यासाठी आपण सॉइल टेस्टिंग युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करत असतो। तर सॉइल टेस्टिंग आपण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करत असल्यामुळे आपण इथं आज सॉइल स्लॅब घेऊन आलो आहोत। सॉइलचे नमुने घेऊन आलो आहोत आणि माती परीक्षण करून आपण शेतकऱ्यांना सॉइल स्लॅबच्या रिपोर्टच्या नुसार गाईडलाईन करत असतो। तर ज्या शेतकऱ्यांना नवीन ऊस लावायचा आहे त्या शेतकऱ्यांनी कृपया नोंद घ्यावी की माती परीक्षण करूनच ऊस लावावा आपल्या शेतामध्ये, अशी विनंती करण्यात येत आहे। शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून माती परीक्षणच्या अहवालानुसार जर आपण आपल्या शेतामध्ये कोणत्याही XYZ पिकाची लागवड केली तर आपल्याला रिझल्ट छान मिळतात। कारण मातीमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय आपण काय टाकणार मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण मातीमध्ये काय आहे मातीला अगोदर समजून घ्या। मी अगोदरच सांगत असतो की शेती ही करण्याची गोष्टच नाही आहे, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। शेती अगोदर समजून घ्या। शेती ही करण्याची गोष्ट नाही आहे, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। मातीमधील मायक्रोब्स जर आपण समजून घेतले, ते कार्य कसे करतात, काय कार्य करतात, कंटेन्स एलिमेंट्स किती आहेत, त्या एलिमेंट्सचं कार्य काय, पिकाच्या वाढीची अवस्था आणि आपण जे एलिमेंट्स टाकतो मग ते बायो असो, सेंद्रिय असो किंवा रासायनिक केमिकल असो, तर याचं कार्य काय आणि ते कंटेन्स आपण पिकाच्या वाढीच्या कोण्या अवस्थेमध्ये टाकतो किंवा भौगोलिक स्थिती आपल्या रानाची किंवा क्लायमेट चेंज काय आहे, या एक ना अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। याचा संपूर्ण अभ्यास करूनच आपण आपल्या शेतामध्ये माती परीक्षण करावं, पाणी परीक्षण करावं, त्यानंतर प्लांट बायोग्राफ ठरवावा। यानुसार आपल्या शेतामध्ये जर पिकाची लागवड केली तर खूप छान रिझल्ट मिळतात आणि खरोखरच शेती ही फायद्याची ठरते। तर अशा पद्धतीनं शेतीशाळेचं क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस आम्ही देतो शेतकऱ्यांच्या शेतीशाळेच्या माध्यमातून। तर ज्याही शेतकऱ्यांना ऑल महाराष्ट्र क्रॉप गाईडलाईन घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क साधावा। शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक। आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623 06 67 88 9623 06 67 88। थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट। तर मित्रांनो, आता आलो आहोत आपण सॉइल डिपार्टमेंटला, युनिव्हर्सिटी परभणी। आज आपण ऊसासाठी माती परीक्षण करण्यासाठी आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे माती परीक्षण करण्यासाठी सॉइल डिपार्टमेंटला। तर जाऊया आता सॉइल डिपार्टमेंटला, आपण फॉर्म भरूया। हा आहे मस्त परिसर आपल्या युनिव्हर्सिटी परभणीचा। काय उद्देश आहे युनिव्हर्सिटीचा? भारताचे संविधान उद्देश आम्ही भारताचे लोक। हे आहे प्रवेशद्वार। युनिव्हर्सिटीची स्थापना आणि उद्देश इथं दर्शवलेला आहे। कृषी तंत्रज्ञान विकसित प्रशिक्षण देणे, कृषी तज्ञ निर्माण करणे आणि शेतकरी समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
आली होती. ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयापैकी एक आहे. शासनाने सुरू केलेले हे महाविद्यालय प्रथम हे हैदराबादच्या उच्च विद्यापीठातील संलग्न पुढील 1972पर्यंत महाविद्यालय मेरीटवाला विद्यापीठ औरंगाबाद आणि नंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे हस्तांतरित करण्यात आले आहे. 18 मे 1972 रोजी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर हे महाविद्यालय परभणीचे पहिले घटक महाविद्यालय बनले. कृषी महाविद्यालय परभणी 2006 साली आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर आचार्य स्तरावरील पदवीचे शिक्षण देते. खूप छान शेतकऱ्यासाठी सुविधा आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा ही विनंती. शरणाम नमस्तु. शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता सॉईल डिपार्टमेंटला आणि तुर्तासच आता पावसाळा संपला आणि हे ऑक्टोबर महिना आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण ज्वारीची पेरणी करतो, हरभरा, ज्वारी आणि पुढे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण भुईमुग या पिकाची भाजीपाला आणि फळझाडं लावतो आणि ऊसाचा पूर्व हंगामी आणि सुरू हंगाम याच महिन्यापासून चालू होतो. तर ज्याही शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकं घ्यायचेत ते शेतकऱ्यांसाठी सूचना आहे की त्यांनी अगोदर सॉईल टेस्टिंग करून घ्यावी आणि नंतरच माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये काय टाकायचं काय नाही हे समजतं. त्याच्यानंतर मग पुढील पिकाचं व्यवस्थापन करावं. माती परीक्षण केल्यानंतर आपण जे पिकाचं व्यवस्थापन करणार आहोत त्यामध्ये जर समजा व्यवस्थित मॅनेजमेंट जर केलं तर निश्चितच आपल्या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढून मिळतं, यात शंका नाही. तर ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. यावर संपर्क साधावा आणि आपली क्रॉप ट्रीटमेंट स्वीकारावी. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.